तोतया पोलिसांचा पर्दाफाश. वाहनधारकांना धमकावून खंडणी उकळणाऱ्या 7 जणांना अटक. 21.19 लाखांचा मुद्देमाल जप्त. खटाव तालुक्यातील वर्धनगड परिसरात स्वतःला पोलीस असल्याची बतावणी करून रस्त्यावर वाहनधारकांना अडवून खंडणी उकळणाऱ्या टोळीचा पुसेगाव पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या कारवाईत 7 आरोपींना अटक करण्यात आली असून त्याच्या ताब्यातून 2 चारचाकी वाहने, 8 मोबाईल फोन आणि रोख रक्कम असा एकूण 21,19,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दिनांक 13 जुलै 2026 रोजी रात्री सुमारे 11:45 वाजण्याच्या सुमारास वर्धनगड तालुका खटाव हद्दीतील पुसेगाव सातारा मार्गावरील नायरा पेट्रोल पंपाजवळ काही संशयित व्यक्ती बॅरिकेडिंग लावून वाहनाची अडवणूक करत असल्याची गोपनीय माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ खुणे यांना बातमीदारामार्फत मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. तेथे खाकी तसेच खाजगी वेशातील काही महिला व पुरुष बॅरिकेडिंग लावून वाहन चालकांना अडवत असल्याचे आढळून आले. पोलिसांची गाडी पाहताच आरोपींनी पळ काढण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी पाठलाग करून सर्व संशयितांना ताब्यात घेतले. चौकशी दरम्यान आरोपींनी स्वतःला पोलीस असल्याचे खोटे सांगून वाहन चालकांना तुमच्यावर कारवाई करतो अशी भीती दाखवत प्रत्येकी 500 रुपये उकळल्याची कबुली दिली. याशिवाय 2 मोटरसायकल स्वारांकडूनही अशाच प्रकारे पैसे उकळल्याचे तपासात निष्पन्न झाले. या कारवाईत आरोपींकडून 2 चारचाकी वाहने, टाटा सफारी व स्विफ्ट डिझायर, 8 मोबाईल फोन आणि रोख रक्कम असा एकूण 21.19 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अटक करण्यात आलेल्या 7ही आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री तेरणी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ खुणे व त्यांच्या पथकाने केली. या धाडसी आणि तत्पर कारवाईबद्दल वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पोलीस पथकाचे कौतुक केले आहे. खरोखर हे सातारा पोलीस नसून इतर कुठल्याही विभागाचेही पोलीस नाही आहेत आणि यांना पाहताच त्याच्यातले 3 लोक जे आहेत ते पळून जाण्याच्या तयारीत दिसले, पळायला लागले. त्यातल्या 4 जणांना ताब्यात घेण्यात आलं, त्यांचे व्हॉट्सअप चेक करण्यात आले, त्यांचं त्या ठिकाणीच त्यांचं इंट्रोगेशन करण्यात आलं, त्यांची विचारपूस करण्यात आली आणि त्या अंती असं निदर्शनास आलं की सांगली कोल्हापूरचे राहणारे हे सगळे जे आहेत मंडळी, हे आरोपी, तर या सगळ्यांनी पोलिसांची वेशभूषा केलेली, खाकी पॅन्ट नवीन शिवून घेतलेले, त्याच्या पावत्या देखील आपल्याला सापडल्या, काळ्या रंगाचे शूज जे पोलीस अंमलदार घालतात, खाकी रंगाचे शूज, ब्राऊन कलरचे शूज जे अधिकारी घालतात. प्रत्येकाने आपापला रोल जो आहे तो रोल प्रीडिफाईंड ठेवलेला होता आणि हे सगळं असताना सांगली पोलीसची कॅप एक ती त्यांनी वापरात घेतली होती, जेणेकरून पोलीस असावं असं खात्रीशीररित्या लोकांना वाटावं. आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की आता वारी ही पालखी आणि पालखीची वारी ही आता सातारा जिल्ह्यामध्ये प्रवेश करत आहे. अशावेळी या सगळ्या भागामध्ये नवीन लोक जे दर्शनासाठी जात आहेत, नवीन वाहनं जी दर्शनासाठी जात आहेत, त्याच्यामध्ये वारकरी आहेत, भाविक आहेत, या सगळ्यांच्या गाड्या या ठिकाणावरून जात असताना त्यांना अडवून, कारण जुनी जी लोक असतात जी स्थानिक आहेत यांना कल्पना असते कोण पोलीस असतात, कुठे नाकाबंदी असते, कधी असते, तर याची कल्पना असते, ओळखत असतात एकमेकांना. तर आता नवीन वर्दळ वाढल्यामुळं त्यांना टार्गेट करून त्यांच्याकडून पैसे उकळण्याचं हा प्रकार ही सगळी जी आरोपी मंडळी आहेत ही सगळी त्या ठिकाणी करत होती.